नमस्कार मंडळी, मी समीपडी एसपीडी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करतोय। तर आपले आज नांदेपाडा गावामध्ये मंदिरात आहे तो जीर्णोद्धार सोहळा, त्याच मध्ये 2 दिवस सोहळा असणार आहे। तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे। ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा। इकडे बघा पाठीमागे होम हवन सुद्धा चालू आहे आणि पाठीमागे ब्रास बँड सुद्धा आलेला। चला पहिले तर आता ब्रास बँड कुठला आहे ते पहिला विचारूया। तुमच्या ब्रास बँडचं नाव सांगा। आमच्या बँडचं नाव आहे आई एकविरा ब्रास बँड पथक नवगाव। मास्तर आहेत हर्षद कोली वरळी मुंबई आणि आशिष खोत थळ। कॉन्टॅक्ट नंबर सांगा। आमच्या बँडचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मिलिंद नफे। कॉन्टॅक्ट नंबर आहे 8806 803606। कोणाचा ऑर्डर द्यायचा तर नक्कीच एकदा कॉन्टॅक्ट करा ब्रास बँडला या। बघा कलर दिसत आहे देवळाचा। आता हाच कलर बँड बाजाच्या तालावर मिरवणूक निघणार आहे थोड्या वेळातच।
शासनवासी एक प्रकारचा जल्लोषाचा सामना या ठिकाणी रंगलेला दिसतोय आणि ही कलश मिरवणूक आणि त्या कलश मिरवणुकीमध्ये दोन कलश आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक थोडासा छोटा कलश जो माहेरवाशींच्या शुभ असते हल्लीच्या काळामध्ये फुगडी खेळण्यासाठी सुद्धा आपली शारीरिक क्षमता असावी लागते। बरोबर धन्यवाद देतो या महिला भगिनींना, कारण ही एक प्रकारची वारी आहे आणि वारीमध्ये वारीमध्ये आपण बघतोय की आपल्याला फुगड्या पाहायला मिळतात, अनेक जण फुगड्या घालत असतात, त्या ठिकाणी सुद्धा फुगड्या घातल्या जात आहे, जीवनाचा आनंद लुटला जात आहे। आपल्याला सुद्धा धन्यवाद। धन्यवाद देतोय। शेवटची 13 मिनिटे वेगवेगळ्या प्रकारचे डान्स सत्याय नमः स्वाहा, भूताय नमः स्वाहा। आई महिला भगिनी जास्त नाचत आहे, आई महिला भगिनी जास्त असा सोहळा
केलं जातं, एक प्रकारे सन्मान केला जातो, एक प्रकारे ऋण व्यक्त केले जात आहे. कारण हे ऋण आम्ही विसरणार नाही, नांदेडपाडा वासी विसरणार नाही. जेव्हा जेव्हा मंदिराच्या भिंतीचा विषय भविष्यामध्ये निघेल, जेव्हा जेव्हा भविष्यामध्ये या मंदिराच्या मुख्य कलशाचा विषय निघेल, तेव्हा अग्रक्रमाने पहिलं नाव घेतलं जाईल. अर्थात दानशूर कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ दळवेंचा जोरदार कार्य झाले पाहिजे. नांदेड देवीच्या जीर्णोद्धार सोहळा प्रसंगी मंचावर उपस्थित आदरणीय पंचायत समिती सदस्य बोनके साहेब, मंचावरील सर्व मान्यवर, नांदेडपाड्याचे सर्व ग्रामस्थ, विशेषतः ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होतोय ते नांदेड ग्रामस्थ, नांदेड महिला मंडळ, नांदेड सर्व तरुण मित्र, बंधू भगिनी. खरं तर या देवीच्या जन्मप्रसंगी नक्की आपल्याला सांगेल की प्रमोद आणि त्यांच्या माध्यमातून या गावातील पंचायत कमिटी मान्यवर ज्यावेळेला मला भेटली आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार काम सुरू आहे, तर आपण याला मदत करावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. खरं त्यावेळेला मी सांगितलं थोडा उशीर तुम्हाला झाला, तुम्ही अगोदर आला असतात तर आमदार फंडात हे मंदिराला लागणारा सगळा निधी मी तुम्हाला दिला असता, पण तुम्ही लोकवर्गणीने मंदिर बांधताय, सगळ्यांच्या हात त्या मंदिराला लागताय, माझ्या देखील शुभेच्छा आहेत. आणि मग त्यांनी मागणी केल्याप्रमाणे कळसाचं काम त्यांनी करावं अशी इच्छा व्यक्त केली. मी त्यांना लगेच सांगितलं काम मी लगेच तुम्ही सांगा, त्या दिवशी तुमचं स्ट्रक्चर रेडी होईल त्यावेळेला मी कळसाचे लोक माझे पाठवून तुम्हाला कसं पाहिजे तसा कळस मी त्या ठिकाणी तयार करून देईल. म्हटलं वेळीच झाला असं वाटतंय, कारण तुमच्याकडनं थोडंसं दिरंगाई झाली होती. सुद्धा माझ्या कारकिर्दीमध्ये हा 55वा कळस आहे. माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ 55 कळस बांधण्याचा योग आला, त्यातले लगभग 30 मंदिरं मी बांधली. आणि हा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या मागणीप्रमाणे गावामध्ये एखादं चांगलं मंदिर असलं की गावाला गाव पण येतं, विशेषतः गावातले सगळे तंटे वादविवाद मिटतात असा माझा एक समज असतो. आणि त्या समजातून मंदिरं व्हायला पाहिजेत आणि सगळ्याचाच माता त्या ठिकाणी देवी चरणी किंवा जे जे आपल्या मंदिरात दैवत असेल त्याच्या चरणी आपण ठेवला पाहिजे. कारण आपण सगळं भावनिक आहोत, भाविक तर नक्कीच आहोत. आणि त्या अनुषंगाने माझ्या माध्यमातून अनेक मंदिरं, समाज मंदिरं करण्याचा मला योग निश्चित मिळाला. तसं नांदेडपाड्याचं माझं प्रमोद आणि ही सगळी मंडळी आहे, शाळेच्या माध्यमातून असं आपला यारी दोस्ती आहे. आणि म्हणून सरकारचा आमदार म्हणून आपण आपलं योगदान देत असताना, आपल्या इच्छा पूर्ती करत असताना अशा पद्धतीचे विकास काम माझ्या हातून घडण्याचं देवीचरणी मी नतमस्तक होऊन मागणी करतो. असे अनेक कामं होते. पुन्हा एकदा छोटेखाने आमचा सन्मान केल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई एकविरा ब्रास बँड नवगाव यांचा सन्मान केला जातो. एक जोरदार टाळ्या मित्र विनंती करतो तुम्हाला. एक चांगली शोभा आणली त्यांनी आजच्या सकाळच्या भक्तिमय कार्यक्रमामध्ये, विशेष करून कलश मिरवणुकीमध्ये एक चांगली शोभा आणली. आपल्या कलेला आमचा सलाम आहे. आपलं योगदान नक्कीच आम्ही विसरणार नाही. आणि असंच विविध ठिकाणी जाऊन आपण आपल्या कलेचा ठसा उमटवा यासाठी सुद्धा शुभेच्छा आपल्याला आहेत. तिथे महाप्रसादाची तयारी चालू आहे. काय चालू आहे दाल महाप्रसादमध्ये? काय काय महाप्रसाद मध्ये वरण आहे, बिरड्याची भाजी आहे, कोबीची भाजी आणि गोड मध्ये लापसी. इकडे सर्व महिला दिसत आहेत, सर्व भाजी कापण्याचे काम चालू आहे. तिकडे लसूण चेचताना दिसत आहे.
कलश आता मंदिराला लावण्यासाठी बघा आता थोड्या वेळातच आता कलश आता देवळाला लावला जाईल. आणि इकडे बघा आपल्या ज्या ट्रॉफ्या आहेत, ट्रॉफ्या दिसत आहेत बघा, ज्या सर्व कबड्डीच्या आहेत, थोड्याफार क्रिकेटच्या सुद्धा आहेत, त्या सर्व ट्रॉफ्या वरच्या मजल्यावर ठेवल्या दिसतात बघा. आणि बघा कलश सुद्धा आलेला आहे. बघा आता थोड्या वेळात आता आरतीला सुरुवात होईल. दोन्ही आता कलश मंदिराला लावून झालेले आहेत आणि आता आरतीला सुरुवात होईल बघा. बघा इथे आज आपल्या इथे काय काय प्रोग्राम आहे ते सर्व इथे माहिती दिलेली आहे. पहिले तर आपला होम हवन, धार्मिक विधी झाला, त्यानंतर कलश मिरवणूक झाली, कलश पूजन झालं आणि आता थोड्या वेळातच आता महाप्रसाद सुद्धा होईल. त्यानंतर संध्याकाळी 10वी 12वीच्या विद्यार्थी सत्कार सुद्धा होईल. चला आता त्यानंतर संध्याकाळी दोन भजनं सुद्धा आहेत. एक बघा, एक श्री गणेश प्रासादिक भजन मंडळ डोलवली खालापूर आणि दुसरा भजन आहे श्री कालांबादेवी प्रासादिक भजन मंडळ गडप. असे 2 भजन आज आहेत. आणि उद्या त्या दिवशी तुम्हाला नक्कीच तुम्हाला ऑर्केस्ट्रा सुद्धा आहे आणि भजन सुद्धा आहे. उद्याच्या दिवशी आहे ते आपली गावकीची पूजा. आणि बघा इथे खाली सर्व ज्याने मंदिरासाठी बहुमूल्य अशी देणगी दिलेली आहे त्यांची सर्व देणगीदारांची इथे नावं दिसत आहेत बघा. पाहूया अजून खुर्ची शिल्लक आहे, खुर्ची शिल्लक आहे. बघूया, धावा धावा धावा. डाळ जास्त की मच्छी जास्त. आणि दोघींना मिळाल्यात मात्र एक आमच्या ताई नाराज होऊन बसताईत. असू द्या, त्यांचं कौतुक सुद्धा केलं जात आहे. पाहायला मिळते एक आपल्याला या ठिकाणी मैत्री. चला बसायचं लवकर. अजून खुर्च्या आहेत, अजून आहेत. आणि उगाच जमू नका.
खुर्ची नाही आहे, ऑर्डर दिली येईल तेव्हा बघू, सध्या बाजूला व्हा. पण सगळ्यांचं मनोरंजन तुम्ही करताय, तुम्ही एक प्रकारचं पुण्य मिळवताय. आज नांदादेवी माते साऊंड सिस्टीम चालू करा. नांदादेवी मातेचा आशीर्वाद नक्कीच तुमच्यावर आहे. आणि गाणं बंद झालेलं आहे. चला लवकर बसा. बघूया, अजून एक खुर्ची आहे, अजून एक खुर्ची आहे. बघितला, विचार केला, पण मात्र पुढची गाडी जोरात आहे. पण सावकाश सावकाश आता पाचवी गाडी थांबलेली आहे. बर, असं एक चांगली रंगत आहे. हळूहळू एक एक महिला भगिनी बाद होत आहेत या स्पर्धेतून, या खेळातून. आता मात्र शेवटच्या बऱ्याच महिला भगिनींनी भाग घेतला होता. गाणं थांबलेलं आहे. चला बसा लवकर. पाहूया, अजून संधी आहे, अजून संधी आहे, अजून एक खुर्ची आहे आणि अजून एक आमच्या ताई बाद. आता मात्र शेवटच्या अजून आहे खुर्ची, अजून आहे. बघा आजी, बघा, जुना हाड आहे, नाही ऐकणार, नाही ऐकणार. हो नका जाताही तुम्ही, येऊ नका. प्रोत्साहन देत आहेत सगळ्या आजी की तू जिंकलीच पाहिजेस, असं तिच्या मैत्रिणी म्हणतात. गाणं संपलं, मात्र लवकर बसा. चला बघा, अजूनही अजितचं नशीब बलवत्तर आहे. अजूनही अजित टिकून आहे. शेवटच्या टॉप 5 पर्यंत अजित पोहोचल्यात. शेवटच्या 5 जणी या स्पर्धेमध्ये अजून टिकून. आता मात्र खुर्च्या राहणार आहेत 4 आणि स्पर्धक आहेत 5, ज्याच्यामध्ये अजित सुद्धा आहे. आणि शेवटचे 4 स्पर्धक. प्रथम विजेता ग्रामस्थांकडून, मंडळाकडून 501 आणि त्याचबरोबर नरेश अनंत पेडवी यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे रोख रक्कम जमा आहे. अंतिम विजेता, अंतिम महिला भगिनी.
आणि अजूनही आजींचं नशीब बलवत्तर, कारण टॉप 3 मध्ये आजी पोहोचल्यात. जिंकतील ना जिंकतील, आजींसाठी जोरदार टाळ्या होत्या जरा. चला उठा जरा, उठा आता. आणि आता शेवटचे 3 स्पर्धा, मात्र बक्षीस फक्त प्रथम क्रमांकासाठी आहे. ग्रामस्थ मंडळ महिला भगिनींकडून 500 रुपये आणि नरेश काय करणार, काय तुम्ही ते म्हणता नंबर आला पाहिजे आणि हार तर समोर दिसते, मग काय करायचं. मानिनी पाटील आणि जयवंती पाटील फायनल, दोघींमध्ये फायनल आहे. सवाल 700 रुपयाचा. सवाल या संगीत खुर्चीतील मुख्यमंत्री कोण. धावा जरा, धावा दोघींनी, धावा जरा, धावा जरा, धावा. आणि तो जल्लोष, तो विजय, दोन्ही हात. एक आवडता खेळ आपला असेलच, नक्कीच नाही आहे. प्रश्न असा आहे की जेव्हा या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात तेव्हा असं वाटलं होतं का तुम्ही विनर व्हाल, जिंकाल, असं वाटलं होतं का. नाही वाटलं. बरं, अंतिम जी फेरी झाली ज्याच्यामध्ये मानिनी पाटील तुमच्या विरुद्ध स्पर्धक होत्या, काय वाटत होतं तुम्हाला की मानिनी पाटीलला मी हरवेन का ती जिंकेल. विचारच केला नाही की मी हरणार किंवा त्या जिंकणार, असं नाही केला. एक सगळ्यांचं मनोरंजन व्हावं आणि त्यासाठीच आम्ही ठरवलेलं सगळ्या बायकांनी की एन्जॉयमेंट फक्त. यस, राजश्रीताईंनी दिलेलं एक अतिशय महत्वाचं उत्तर, त्याच्यामध्ये एक चांगलं आपल्याला वाक्य मिळालं की हार जीत नाही, आम्ही सगळ्यांनी ठरवलं फक्त आजच्या दिवसाचं एन्जॉय करायची. एक जोरदार टाळ्या ह्या शब्दासाठी झाल्या पाहिजेत. नक्कीच कसं वाटतंय या आजच्या पूर्ण सोहळ्याबद्दल आणि या स्पर्धेबद्दल कसं वाटतं. सोहळा खूप आवडतो, त्याच्यासाठी मी पण एक टीचर आहे आणि मी त्यासाठी इथे आली की हा सोहळा आमच्या गावकरी सगळे छान करतात, एकत्र येऊन सगळे जेवण सगळं व्यवस्थित करतात, कोणी मनात द्वेष काही ठेवत नाही. अंतिम विजेता ठरलेले आहेत ज्यांना 500 रुपये मंडळाकडून आणि 200 रुपये नरेश पेडवी यांच्याकडून असे 700 रुपयाचं पार्सल. एक जोरदार टाळ्या अजिंसाठी सुद्धा आणि राजश्री पाटील यांच्यासाठी सुद्धा. आणि उपविजेता अर्थात अभिनंदन ताई. आणि उपविजेता मानिनी पाटील यांच्याकरता सुद्धा शरद मिटे यांच्याकडून 200 रुपये आणि प्रसाद पाटील यांच्याकडून 200 रुपये. मानिनी पाटील आपण यायचं आहे. 400 रुपयाचं बक्षीस. मानिनी ताई या आपण इथं. मानिनी ताई, जेव्हा आपण अंतिम फेरीमध्ये होतात राजश्री पाटील आपल्या स्पर्धक होत्या, एक एक महिला भगिनी बाद होत गेली. आपण मात्र पहिल्यापासून अगदी चाणाक्षपणे नजर व्यवस्थित ठेवून की मला प्रत्येक फेरीमध्ये खुर्ची मिळालीच पाहिजे ही एक तुमची चपळता आम्ही पाहिली. मात्र अंतिम क्षणी उपविजेत्या म्हणजे हार मानावी लागली. काय नक्की काय झालं, काय गडबड काय झाली.
आई जरा पुढे गेली त्याच्यामुळे मी पाठी पडली. ज्या महिला भगिनींनी भाग घेतला त्या सगळ्या जणींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, सगळ्या जणींसाठी, कारण त्यांनी आपल्याला हा आनंद दिलेला आहे. उपविजेत्या मानिनी पाटील यांना दिलं जात आहे 400 रुपयाचं पारितोषिक. करता चला बसा लवकर, बसा लवकर, बसा लवकर. अजून एक खुर्ची आहे, अजून एक खुर्ची बघा संपल्या का? मटक चवळी चटक लटक मटक वाऱ्यानं उडती केस झटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक मटक लटक. चला लवकर बसा, गाणं थांबले, बसा लवकर. 2 बाद होतील, 2 बाद होतील, 2 बाद होतील. 4च राहिले, 4 राहिले फक्त. आता एकच काढा. खटापटा हिचा नटापटा आहो पटापटा कसा झटापटा जीव लाटापटा आहो लाटापटा हिचा नटा. गाणं थांबले, बसा लवकर. आणि हा पिंटू बाद. आईने लवकर जवळ घ्या, रडायला सुरुवात करेल तो. शांताबाई शांताबाई शांताबाई. गाणं थांबलंय. उलट नाही, उलट नाही फिरायचं, उलट नाही फिरायचं, उलट नाही फिरायचं. बेबी बाद. आता मात्र अंतिम फेरी, दोघांमध्ये विजेता कोण? अंतिम फेरी. शांताबाई गिरकी घेतली जरा जरा पदर उडतो भरा भरा हिरवी दिसती जरा जरा सररी राहरी ररा ररा. शांताबाई 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 शांताबाई. मंत्र मस्त मंत्र फिरवला छान अगदी सगळ्यांवर. सगळे बाद झाले तुझ्या मंत्रांनी नावाप्रमाणे. आणि 1 नंबर मस्त, अभिनंदन. 500 रुपये. आणि 2 नंबरच्या मुलीला द्या 100 रुपयाचं पारितोषिक.